वैवासित पावना ती वासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीतसो वद्दीसीत पावन तो प्रत्यक्ष नरेंद्रासनान तयाची चरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वैवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत सो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा असतो नारद जान नाम तितिक्ष तयाची आचरणी नमन गा जोनी धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी काळ तरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत सो काय पंचा मग्ना वर्ण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबराय यांचे लाडके लढियाळ शिष्य मुळकबराय वर्णनी ब्राह्मण यांचा सेवेकरता निवडलेला चार कडव्याचा प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग मुळकबरांचा आहे या अभंगाद्वारे निरंतर सांगतात की संतांचा महिमा काय वर्णन करू जगाच्या पाठीवर सगळ्यांची महिमा वर्णन करता येतात पण साधू किती मोठा आहे साधूचा अधिकार काय साधूचं वैभव काय अजून देवानं सुद्धा डोक्यालाच हात लावलेला देव कोणी सांगेल भागवतन रामायण ऐकू ऐकू नशी फुकणार बाळाला सुद्धा देव सांगता येतो तोंड धुवायच्या आधी ज्या तंबाखू खात्यात का त्याला पण देव किती मोठा आहे सांगता येतो पण संत किती मोठे आहेत वैकुंठातून आला तरी देवाच्या लक्षात नाही उठाला तुम्ही म्हणता तुला कस काय कळालं की देवाला अजून संतांचा अधिकार कळाला नाही संतांची पुरेपूर जर माहिती देवाला भेटली असती तर ते पंढरपुरातून पुन्हा वापस गेला असतं संतांचा आनंद चाकता चाकता देव अजूनही उभा आहे त्याच्या आनंदाची सीमा अजून संपलीत नाही देवाची म्हणजे देवालाही त्याची मर्यादा कळाली नाही संतांची काय साधूचा अधिकार आहे देव कोणी सांगेल आमची इथं गुलूबशाट झालेली म्हातारी डोळाच नाही तिला एक भागवतकार सांगायला लागला की म्हणती हे गेल्या वर्षीच सांगायला माय मेलं इतकी हुशार तिला लघु सिद्धांत पाठ आहेत आणि माणसानं कोणाला लहान समजूच नाही मोठ्याला धिंपेने शहाणपणा करायचा नाही कारण सांगू का चुलांगण पेटवायला सगळ्यात जर धिंपे मोठ्याला टाकले तर पेटतच नसते बारकाला फुरसन लागतच म्हणून कधी कधी या शहाणपणात आलेल्या धिंपे आहेत का गुलपशाट झालेल्या बाया पण लय हुशार झाल्या दुधाला एके दिवशी भागवतात सांगितले सुख सांगत से परीक्षिता ऐके द्वारकाधीशाची कथा येन सकलं पाप्यपुरुषायां सकलास्तिक प्रज्ञायं मुच्यते पाराशरां व्यास सकल स्थितेषु सुखानुवाद संवादे बस कर मला याचा अर्थ चट कळाला म्हणली याच्यात सगळे शुकाचार्यांनी पाराशरांनी व्यासांनी देवाचं वैभव सांगितलं त्याला सोन्याची नगरी आहे 222 त्याला चोपदार आहेत एका चोपदाराच्या
त्याच्या हातात 15-15 किलो सोन्याची काठी आहे. 222 चुकून बोललो, 222 गुणिले 15 किलो इतकं सोनं त्याच्या चोपदाराच्या हातात आहे. त्याचा तट सुद्धा सोन्याचा आहे, घरच्या सोन्याच्या आहेत. त्याला 16,108 बायका आहेत. त्याच्या प्रत्येक स्त्रीला 3-3 मुलं आहेत. 16,108 गुणिले 3 बरोबर 48,324 त्याला मुली आहेत. त्याच्या प्रत्येक स्त्रीला 10 मुलं आहेत. 16,108 गुणिले 10 बरोबर 1,61,080 त्याला पूर्ण. आणि सगळ्याचे मिळून 56 कोटी यादव. आता पुढचं सांग म्हणली मला. माझा दृष्टांत संपला. म्हणजे देव किती मोठा आहे गुलूबशाट झालेलीला पण माहिती आहे. हेच सांगायचं होतं मला. पण साधू किती मोठे आहेत अजून चांगल्या चांगल्याचे कष्ट सुटले. विठाला काय वैभव आहे संतांचं. एक मथर आलं मोठ्या माणसाकडं तुकाराम दादा. मोठं कोणाला म्हणत जावं संतांना किंवा देवाला. मी रावण्याला पण मोठं म्हणत नाही. रावण्या कोण रामायणात सांगितलेला रावण्या मला नाही त्याला मोठं म्हणून वाटत. कारण ज्ञानोबराय तुकोबरायच्या संप्रदायात ज्याची दृष्टी चांगली नाही त्या नालायकाला मोठं म्हणणारे माणसं पापी असतात. 80,000 बायका असताना जगाच्या मालकीनीकडे डोळे वाटारून पाहिलं असंही त्याला सोन्याची नगरी काय कामाचं ते. त्याची दृष्टी खराब होती बदमाशाची. मी नाही सांगत बरं. वक्त्याने स्वतःच्या मनचं सांगणं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतंय. रावणाला 127 शिव्या त्या मूळ रामायणात. बिभीषण तर नाही सोडा. महिषी विभीषण शहाणा हो महामूर्ख जाना. बिभीषणाला पण मूर्ख म्हणले की नाही तर मग रावणे किती नालायक होता. मोठ्या देवाला आणि संतांना म्हणायचं वाखत 2च जाग्यावर. एक देवाच्या समोर आणि संतांच्या समोर. माणसं किती बी श्रीमंत असली तरी फुगी राहायला मोजायचंच नाही. विठाला कारण सांगता श्रीमंत माणसांची स्तुती करणं त्यांच्या पुढं पुढं करणं ब्रह्महत्येचं पाप लागतं रे मावल्या. अनिकाची स्तुती मी सांगितलं काय देव आणि संत सोडून जर दुसऱ्याची स्तुती केली तर ब्रह्महत्येचं पाप लागतंय. निंदा अथवा स्तुती करावी देवाची कीर्तिमान अथवा निंदा देवाची करायची. एका मोठ्या माणसाकडे एक अधिकारी व्यक्ती गेली. मोठा म्हणजे जगाचा मालक अयोध्या नरेश भगवान प्रभू रामचंद्र. संतांची काय महती सांगतो तुम्हाला. गेले ते म्हातारा तिथं. म्हातारे का आपल्या म्हाताऱ्यासारखं नसेल बिड्या फुके आपले नाही एवढं पट.
एक म्हातारं बिमार पडून पोराला म्हणलं बाबा छातीत दुखायली रे. वर्ग चांगलं क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी होते, त्या मुंबईला दवाखान्यात नेलं म्हातारं. आता मोठ्या माणसाचा बाप म्हणून 25 डॉक्टर म्हाताऱ्याला तपासायला आले आणि मग म्हणले यायच्या छातीचं ऑपरेशन करावं लागतंय. ऑपरेशन थिएटर मध्ये म्हाताऱ्याची छाती चिरली तर इतकं चिलमीचं धोपण निघलं तर 25ला 25 डॉक्टर बी मग तिथून पुढे दिल्लीला न्यावं लागले. म्हणजे म्हाताऱ्याचं धोपण यांनी एखादा ट्रक वाढवता का काय माहित बुडे. आणि असं गेलं असं होती तर रामचंद्राकडे अधिकारी म्हातारे राम जी कोणता वंश रे तुमचा? सूर्यवंश. वा. किती पिढी तुमची? 477वी. राम, दशरथ, आजपाळ, यतिदंत, भवदंत, साक्षीदंत, कीर्तिदंत, महादंत, पुष्पावस, भयाश्व, कार्त, आशुपती, नकुलाम, नकुलजय, प्रियभाती, मोक्षगत्वा, सांख्य प्रणाली, विच्छेद प्रणाली, भूय प्रणाली, देवमाली, देवदत्त, सखांत, सखादंत, भूय साक्षी. कोण एकदा सांगा. आणि हे तुमच्या लक्षात राहत नाही म्हणूनच आमचं शिजत आहे. तुम्ही जर हे पाठ केलं ना तर महाराज लोकायला शिमिट कालवायला जावं लागेल. मागच्या पिढ्यातल्या राजांचे नावे सूर्यवंशातल्या. म्हाताऱ्याने सांगितलं मी वादी घ्याल काय ग्रामपंचायतचा सदस्य आहे का? सूर्यवंशातले तुम्ही राजे, सूर्य तुमच्याकडे कधी आला का? काय उत्तर होतं प्रभू रामचंद्राकडे? शब्दच नव्हता, मान खाली घातली. आणि म्हातारं उठून गेलं, पाणी नाही पिलं त्या घरचं. त्या म्हाताऱ्याने प्रभू रामचंद्राला सांगितलं राम अरे 477 पिढ्या झाल्या सूर्यवंशात, अजून सूर्य तुमच्याकडे आला नाही. उद्यापासून सूर्यवंश नाव पत्रिकेवर टाकायचं नाही. म्हातारा वस्तू टाकून. शहाण्या माणसाला शब्दाचा मार असतोय. प्रभू रामचंद्राचा चेहरा बारीक झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी महर्षी वशिष्ठांकडे गेले. कुलगुरू होते महर्षी वशिष्ठ. साधूची काय ताकद आहे सांगतात तुम्हाला. काय त्यांचा महिमावर निळाबाराय सांगतात. महर्षी वशिष्ठांनी प्रभू रामचंद्राचा चेहरा पाहिला. श्रीराम जी शब्द होता जी. मोठ्या माणसाने आवाज दिला, लहान्या माणसांनी जी म्हणायचं. अशी आपली भारतीय संस्कृती आहे. पूर्वीच्या काळात सासरा जर बैठकीत असेल, कोणी जर पाहुणे येत असतील तर लागलीच सांगायचं सुनबाई जी असा शब्द ती कुणी याचा. त्या काळातली गोष्ट सांगायला. आता येतो ना सुनबाई काय ह्या सुनाईच्या आवाजानेच म्हातारे वैरे झाले. कळायच्या जिबीला इचूड असेल तर बसून नाही तिकडच्या कडी कुंजी शिबी घालावं का अंगाव तुला नाही. आमच्या तिकडे म्हणाले तिकडे गेल्यावर तुम्हाला फुकायचं दुसरं आम्ही तरी श्रीराम जी. चेहरा नाराज आहे. दुसऱ्याचं मनोगत कळतंय त्याला साधू म्हणतात बरं का. दुसऱ्याचं मनोगत कळतंय, सुखदुःख कळतंय त्याला साधू म्हणतात. आणि रामचंद्राच्या डोळ्यात पाणी घालावर आलं. महर्षींनी विचारलं काय रडता? काल सकाळी एक बाबाजी येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं सूर्य तुमच्याकडे आतापर्यंत आला नाही आणि सूर्यवंश नाव पत्रिकेवर टाकायचं नाही. काय वाटतं रामचंद्र तुम्हाला? मला असं वाटतं 5-4 मिनिटं तरी सूर्य आमच्याकडे यावा. ठीक 12 वाजता सूर्य जेवायला येईल. सुटलेलं पाणी आपण त्याच आटलं डोळ्याचं. लगेच आनंद साधूच्या शब्दात त्याला साधू म्हणायचं. गेले प्रभू रामचंद्र घरी. आई साहेब काय रे राम
भगवान सूर्यनारायण यायचे. कौशल्या आई साहेबांना सांगितलं, रामा अरे आतापर्यंत फार मोठी मोठी आपल्या वंशात राजे होऊन गेले, आतापर्यंत त्यांनी आणलं नाही, तू कोण आणणार सूर्याला? आईसाहेब मी नाही आणत ग. महर्षी वशिष्ठांचं वाक्य. वा ठीक आहे, मग काय करायचं बाळा? उद्या सकाळी 3 वाजता उठ, 10-5 महिला मंडळ, दास दाशा, भावकीच्या 5-50 बाया आणि सगळेजण मिळून असा उत्कृष्ट प्रकारचा स्वयंपाक करायचा. कौशल्या आई साहेब 4 वाजता उठल्या, स्नान आटपलं, दाशा सज्ज झाल्या आणि बाहेरच्या भावकीच्या काही काही बायकांना बोलावलं. कारण पूर्वीच्या काळामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याकडे जर कार्यक्रम असेल तर सगळी माणसं एका जागेवर जमायची. आता कार्यक्रमात भांडणं आले आणि माणसं फुटाली. पूर्वीचे कार्यक्रमात त्याच्याकरता होते, माणसं जमा करण्याकरता. आता कार्यक्रमात भांडणं तयार होते. किती दुसंगती झाली. एवढा असा आला. काही काही बायकांनी विचारलं, कौशल्या कोण यायचं ग तुमच्याकडे? आणि दरोजाच्या तोंडाला आलत्या 5-25 बायका. कौशल्या आई साहेबाच्या तोंडातून वाक्य पडलं, आमच्याकडे उद्या दुपारी सूर्यनारायण जेवण्याकरता येणार आहेत आणि म्हणून स्वयंपाकासाठी मागच्या बायका मागच. म्हणलं बाई सूर्य इतक्या उंच आहे तर डोक्यातून घाम निघायलाय आणि आपण हिच्या वाड्या स्वयंपाकाला जावा, सूर्य मधात यावा, पेटायचा ना वाडा. बायका सगळ्या मागच्या मागच. त्या बायका कणिक मरायला काठवट, आता पराती आणायला पराती. पूर्वी काठवट. या दादा विठाला विठाला. दाबला काही ठेवून तुम्ही आमचा गळा झाडून काढणारी कीर्तनाला आणि आडत दुकानदार ऐकायला. विठाला विठाला. मालकान सांग म्हणलं झाडणार नीन काय भ्यायचं. विठाला पूर्वीच्या काळात बायका स्वयंपाकाला चालल्या म्हणजे काठवट घेऊन जायच्या, तेलाला वाटी न्यायच्या, कोळपट बेलणं न्यायच्या, म्हाताऱ्याच्या धोत्राचं धुडकं तेल चपातीला तेल लावायला न्यायच्या. आमच्या इथं हंशीराम तात्याच्या सखीला आणि भाऊसाहेबाच्या ओछीला कोणी सांगतच नव्हतं, कारण त्या दोघीचे म्हातारे कुठेही बसत होते आणि त्या धोत्राच्या धुडक्याने जर चपात्याला तेल लावलं तर माणसं मरतील ना, म्हणून त्या दोघींनी कोणी सांगतच नव्हतं. त्या आपल्या नुसत्या कामालाच निघल्या. त्या काठवटी गिठवटी. दादा आता काठवटी नाही पराती. आता पराती काठवटीत स्वयंपाक खाणारी माणसं नशिबवान. कारण सांगू का तुम्हाला? काठवटीमध्ये गव्हाची कणिक मळताना काठवट दाबून धरायला तिला कान असते. असेच ना, म्हणजे मी नाही काठवट, तिचे कान सांगायला असे. आणि मग शहाण्याबाईनं कानावर पाय द्यायचा बसून आणि मग उंडा तिंबायचा. परत तिच्या कुठे देते मदत का? परत कशी धरता तुम्ही? परातीच्या काठे ज्या वेळेला अंगठ्यानं धरत्यात त्यावेळेला अंगठ्याची चटमाती घासून घासून घासून. म्हणून तर माणसाचे पुत्र जरा जरा काळे पडत यायच्या फार. आणि त्यातली त्या खेड्यातल्या बाहेरच्या रस्त्याने बिना चपलाच्या यावा मग तर अध्यात लागला. काठोटीच्या घरात परात घुसली. दादा बरं नसेल ना वाटलं, काठोटीला दुःखच वाटलं ना, कारण भगवान प्रभू रामचंद्राचे पाय ज्या काठोटीत धुतले ती पवित्र काठोटी यायला विकली. माझं काठोटी घ्यायला आली ती लोक.
आणि येईन पराती घातल्या. एके दिवशी काठवट आली परातीच्या अशी कमरात लात घातली, तेव्हापासून परत आपल्या पोराच्या वरातीत वाजायली. दात पोटावर फाउंडेशन परातीचं. आणि लग्नात परत वाजती पालथी. ज्याच्या लग्नात परत पालथी त्याचा संसार कसा वाजवायची का नाही तुम्ही पाहू. स्वयंपाक पूर्ण आटपला. चुलीवरचा स्वयंपाक. गॅस नव्हता ना. गॅस आता लग्नातच द्यालेत फुकून घ्यायला. लग्नात 22 वस्तू द्यायच्या नाही. कढई, तवा, गॅस, कृत्रिम अग्नी. वैशान्यर सकलस्थितो प्रज्ञान्नवदासा मंगलम नवदाम्पत्यां सकलस्थितो प्रधान्नपि संगदैवास्वितो यज्जायते नैवान्यैशान्यरः सकलास्थितराग्निर्प्रशोषित जायं यज्ञान् विजायते सकलस्थितेषु नैवं प्रदायति. हे काय आजन्लेले व्यास सांगतात. व्यास गॅस कृत्रिम कळत नाही. अग्नी 22 वस्तू द्यायच्या नाही. त्याच्यातल्या 2-3 सांगितल्या. बाकीचं सांगायला नाही. काय गुत्त थोडंच घेतलं. पूर्ण स्वयंपाक झाला. पूर्ण 11 वाजले. श्रीराम जी आई काय म्हणलं असतील प्रभू रामचंद्र. जी आई 2-4 वर्ग शिकलेलं फगीर नीट बोलून नाही बापाला. राम जी आई बाळा स्वयंपाक झाला नाही. आता फक्त भजी गरम गरम करायचे. भजी केली ते कौशल्यान. बोंड नव्हते केले. बोंडात आणि भज्यात फरक असतो. तोंडात टाकले की विजरते ते भजे. आणि घोड्याच्या लगामाने कौरकत सगळा तरी फुटत नाही ते बोंड. गेले प्रभू रामचे. बाबाजी काय रे स्वयंपाक आटपलाय. अजून 10 मिनिटं बाकी आहेत श्रीराम. ठीक आहे. आणि 10 मिनिटं आटपल्याच्या नंतर महात्मा श्रेय नावाच्या गंगेतून दुपारची संध्या करून निघले. संध्या महर्षी वशिष्ठांची संध्या म्हणजे काय आपल्या संध्येसारखी थोडीच असेल. आपल्या संध्येचा मेळ नाही. संध्येची पळी जर पाहिली तर वास घेतलं मळमळ होत. इतकी अटपट्टे काम. काय पात्रता असेल ती. यशंद्रजद्वारो नामनिष्ठां संभावनीयो सर्वभासांप्रादविनियो मध्यानस्थ सकलं नाशकरति जायते विप्रहस्तोदकं प्रमाजायते. अशी गोड संध्या. मी 2-4 वर्ष भटपण केलं दादा. आता करीत नाही मी. एकदा PSI झालं हवालदार कशाला व्हायचं पण करत नाही. पण इमानदारीनं भटपण केलं. देवा शपथ ना चुकून केलंच नाही. 45 मिनिटच अभिषेक करायचो. 1 मिनिट पण अलीकडे सुक्त नाही संपायचं. दक्षिणा बी कचून घ्यायचो. मी कोरडवाच्या नादी लागणारा माणूसच नाही. तीच 100 रुपये दिले की अभिषेक वेगळाच करायचा. अधिष्ठानां सकलः यदि गराश्री अधिष्ठानां निवनान्य सर्वः समाधि स्वरूपायां भगवान् बाबा इति शर्मन्ये यज्जायते सकलः वंशुं बाबा शर्मन्ये प्रत्युत्तरो सकलः शास्त्री महाराज शर्मन्ये इति भागवतं वृत्ता सगजायते प्रज्ञां प्रज्ञा सकलं सकुशलं कमलादिति मुखायं जायते. श्री महापुराणे भागवता उच्चाटन सकल क्रिया उकळीकर बाबा इति शर्मन्ये भगवदेवता नाव माहित नाही. सकला स्थितीषु प्रज्ञान जायते सर्व स्थिती यति संशिष्टी वाले नाव माहित नाही. यत्करिष्यते हे 100चा अभिषेक इमानदारीनं. 10 रुपये दिले. तुकाराम दादा विरोधात जात नव्हतं पण करीत होतो. 4 लोकांनी विरोधात जाचत नाही. महाराज देवबापा ज्या डॉक्टरचं लय चालायला येते हो. आणि काही ठराविक लोक असतात. ह्या 5-6 लोकांनी कोणाच्या विरोधात नाही गेलं पाहिजे. 10 रुपये दिले बी अभिषेक करी पण तसा माग का वाघ लागला छोट्या त्या गुथा घेतला अभिषेक असाच संध्या वदन देवर्ष
संस्थितो नारदान विप्रां संध्यास्थितगृहाणां तेजायां लवनस्थितेषु. काय संध्या वशिष्ठाची? वशिष्ठांच्या संध्यापत्रातलं पाणी नुसतं जनकाच्या पलंगाच्या माचव्यावर टाकलं होतं तर माचव्याला पाला फुटला होता. काय संध्या असेल महाराज ती? संध्या आटोपली, स्नान आटोपलं आणि खांद्यावर टाकली होती. पुन्हा एक साधू होते, दोन सोबत, छाटी खांद्यावर टाकली आणि निघाले. 10 मिनिटं कमी 12ला. हे दिवाकरा भास्कर देवता, हे उदार प्रकाश दातव्य, उदार अंतकरणाने कोणाकडून काही न घेता प्रकाश दान करणाऱ्या सूर्यनारायणा प्रभू रामचंद्राच्या माता श्री कौशल्याई साहेब यांनी स्वयंपाक केलाय 2 घात जेवण्यासाठी. काय त्यांचा महिमा सांगायला. सूर्यनारायण म्हणले, महाराज तुमच्या शब्दाला तडा जाऊ देत नाही, पण मी खाली आल्यावर जगाला प्रकाश. महाराजांनी सांगितलं पंचायती करूच नकोस, तू खाली, वरच होत राहते सगळं. कोण येईल उजेड? मी बघतो. अर्धा सूर्यनारायण आल्यावर खरंच अंधार पडू लागला. थांबले सूर्य, येणं खाली आणि एकाची शाटी तर पिंजली, एके सृष्टीवरील सृष्टी केली. आणि याच्याही पलीकडे सांगतो मार्कंडेय पुराणातलं, काढून भिंगाचे चिरगुट भिरकाविले नभी देख, ते चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. कमरेला गुंडलाईचं धुडका आकाशात फेकलं तर त्या धुडक्याचा प्रकाश 14 सूर्य इतका पडला. चतुर्दश भास्करा परिलेख तेज कांती. परिणाम सांगतो संतातला आणि देवातला. सूर्य 33 कोटी देवापैकी एक देव दादा. आता आपल्याकडे अंधारे दुसरीकडे उजळले, मान्य आहे तुम्हाला? उद्या तिकडे उजळेल, आपल्याला अंधार पडेल. म्हणजे सूर्य नावाच्या देवाकडे लोड सरी नाही. एकाच वेळेला पूर्ण जगाला प्रकाश देण्याची ताकद सूर्य नावाच्या देवात नाही. मी चेष्टा नाही करत, कारण ते जरा तापला तर मोचोट वाजून टाकीन. पण संतांचं वाक्य सांगायला म्हणजे एकाच वेळेला पूर्ण जगाला प्रकाश देण्याची ताकद सूर्यात नाही. पण महान संतांचं कमरेला गुंडळायचं धुडकं आकाशात फेकलं तर 14 सूर्याचा प्रकाश पडला आणि एकाच वेळेला अख्ख्या जगात उजळलं. ही संतांच्या धुडक्यात ताकद आहे. ही संतांच्या धुडक्यात ताकद आहे. तर संतात किती ताकद? काय त्यांचा
बरोबर आहे नाही करत. ज्यांच्या अंगावरच्या वस्त्रात एवढी ताकद महात्म्यांच्या. आपला महिमा सांगू का? आमच्या मित्राला कट्ट झालं. भाषा चरबट आहे, त्याला काय करावं आता, दोष आहे मा. जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगाव चरबट आहे, तिथलं मी भूते. त्याच्यामुळे ते स्वभावच पडून गेला. ते मला ते कट्टच म्हणा वाटतं. त्याला झालं कट्ट. मला त्यानं फोन केला, घरीच आहेस का? म्हणलं हो. काऊन नाही, कुठं गेला? म्हणलं कीर्तन नसल्यावर का कापूशाचा जाऊ का? घरीच. ही म्हणलं मला पोरग झाले. आणि म्हणलं मी का दाई गी थोडाची येऊन महिन्या 2 महिन्याला पाहिला. नाही म्हणला येईन महाराज हेस, आधी तुला दाखितो. त्याचं पोरग हो म्हणजे तुम्ही हे तर नाही कळत ना माणसाला. कोणा दवाखान्यात रे म्हणलं बाई? आमक्या. त्याचं फोन लागण ते बसलं बायको होते मधातच. त्याची सासू सासरा, मायन बाप नव्हते, सासू सासरा होते. कोणाचाच फोन लागण. मी गेलो त्या दवाखान्याचा पत्ता काढून, तर ती ढवळ्या साडीवाली बाई खुर्चीवर बसली होती. तिच्या तोंडावर आड्या गाड्या पडलेल्या, जसं तिला फाशी न्यायचंय. म्हणलं बाई हे मी का बाई आहे का? आणि म्हणलं मग का बुवाईस का काय तू? बाईला बाई नाही म्हणा, तिला मॅडम म्हणा वाटू लागलं. मला कुठून मॅडम म्हणता येईल? मी काय शिकलेला माणूस नाही, काय नाही, 7वी शिकलेला कुठून येईन इंग्रजी? मी म्हणलं बाई काय? म्हणलं कस्तुरा चिमाजी कापसे ह्या बाईची डिलिव्हरी झाली दवाखान्यात. हो त्या रूम मध्ये. मी म्हणलं ही काऊन गडी येड्यावानी अशी करायला? मी गेलो मधात, तर 5-6 दिवस त्या पोराला आंघोळत नव्हती घातली. डॉक्टरनं सांगितलं होतं कमी वजनाचं होतं. आणि मी गेलो तेव्हा आंघोळीला काढलं होतं. आणि मग आंघोळ घालता घालता त्याची ती मुठ उकलली, तर त्याच्यात अंगठी गवसली पोराच्या मुठीत. आणि ती अंगठी होती सिस्टरची. तुमचे व्हायरल लूज येतो. त्या ढवळ्या साडीवालीची अंगठी होती ती, म्हणजे पोरग झाल्याच सिस्टरची अंगठी चोरीत आहे. काय त्यांचा हे माणसाचा महिमा दादा, माणसाचा. इमानदारीने सांगतो, आजचं कीर्तन 75% संस्कृत मध्ये करायचं होतं आणि 25% माझ्या भाषेत. पण मला तुकाराम महाराज म्हणले, महाराज शास्त्री बाबा तिकडेच बसते, तुम्ही तुमच्या पहिल्या रुटीन मध्ये चालू द्या. माझ्या ध्यानात गिराईक नवच आहे ना. खरं काय दादा, 3000 श्लोक पाठ केले दादा भागवताचे. पण नुसते ते सांगितले तर कोणी तारका घेईन ना. एसटीचं तिकीट निघालं, एसटीचं तिकीट एका हातात हांडरवेल, एका हातात टावेल, एका 11 एका 12. चलो बस स्टँड. म्हणलं बाळू हे इकाड्या खिशात ठेवून, भंगार इकाड्या खिशात ठेवून, भंगार चलत अजून ऐका संतांचा महिमा. आमच्या मावलांच्या जातीमध्ये 22 स्त्रिया साध्वी झाल्या. साध्वी 22. 155 बैरागिनी. बाईला संन्यासिनी म्हणत नसते, बाईला बैरागिनी म्हणायचं. आणि साध्वी 22.
याच्यानंतर मला नाही वाचायला भेटल्या. अशा परमार्थातलं मोठ्या दिसल्या. आमची इथली वत्सा काकू हरिपाठाला पुढंच म्हणणं काकू हरिपाठ पुरी जन्मी पाप केले काकड्याला ते बहु विस्तारेले आणि म्हणलं ह्या जन्मात तो कोणतं पुण्य केलंस लोक उठायच्या आधी शेण चोरायलीस आणि काकड्यात म्हणते पुरी जन्मी पूर्व बी नाही पुरी जन्मी पाप केले. काय सोंग काय नाटक. मला नाही वाटत बाबाला पटत असेल भगवान बाबाला. मला नाही वाटत ते अधिकारी संतांना हे नाटक पटत असतील बर का. अधिकारी बाई आली राजा जनकाच्या नगरीत. तिचं नाव होतं गार्गी. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वाळवंटात बसली. लहा 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 ऊन करताय. संतांचा महिमा काय सांगायला. राजा जनकाचा सेवक पुष्पांसाठी पुष्पवाटिकेत गेला. गंगेच्या तीरावर पुष्पवाटिका होती. दुपारच्या वेळेला त्यानं आश्चर्य पाहिलं. सर्व पशु पक्षी झाडाच्या सावलीला आहेत आणि एक बाई वाळवंटात आहे पण तिच्यावर सूर्याने सावली धरली. तुका म्हणे पतिव्रता तिची देव दोनच बायकाला भेटतो. एक बैरागिनी आणि साध्वी एकच आणि दुसरी पतिव्रता. दोन स्त्रियाला भेट होतो. सूर्यानं सावली धरली पण ते फुलाची डाल फेकून गेली ते पळतच गेलं. राजेसाहेब काय सांग ना. मी आश्चर्य पाहिलं. काय पाहिलं आश्चर्य. ते बाईच्या डोक्यावर सूर्य सावली धरतो. पागेलेस का काय. सूर्य कुठे सावली धरत असतो का कोणा बाईच्या अंग. मला तुम्हाला खोटं कसं बोलू मी. राजा रथात बसले जनक राजा आणि पत्नी सुद्धा सोबत बसल्या. बायका कुठं बी नाही संग नेल्या पाहिजे. काही काही जागोच न्यायच्या. गेले दोघं तिथं. राजाने गंगेच्या कडेने पाहिलं. बाईच्या डोक्यावर सूर्यानं छाया धरली. रथातनं उडी टाकली. पकडी कर बाबा. राजा जनकाने त्याची पत्नी लोटंगण घातलं बाईच्या पुढं. विनंती केली आईसाहेब तुमचे पावलं आमच्या नगरीला लागू द्या. ठीक आहे राजा चला. राजा पुढे आईसाहेब पाठीमागं नगरीत आल्या. एका सुंदर शिरून पुसून घेतली. तिथं दरबारचं आसन टाकलं आणि त्या साध्वी स्त्रीला बसण्यासाठी ती व्यवस्था केली. राजा जनकाच्या पत्नीने विनंती केली आईसाहेब 2 घास खाताल का. मी सोहळ्यात स्वयंपाक करते. ठीक आहे करा सोहळ्यात. सोहळं कशाला म्हणायचं. स्वयंपाक करत असताना कोरं वस्त्र नेसायचं त्याला कद म्हणतात किंवा पितांबर. आणि कोणी दिलेल्या वस्तूला हात नाही लावायचा. आपण त्याला आधार वस्तू द्यायच्या. हे सोहळे. आमच्या इथे सत्य आंबा करायचा ठरला. पोरायच्या मायने नादच लावला. पोरायची माय म्हणजे मी बायको. पण माणसं पुन्हा इचकायचे. पोरायची माय म्हणजे कोण. आपण शहानिशा केलेली बरी. कारण माणसाला 2च लोकांचं उकरायला भेटायला. एक पुढारायचं आणि दुसरं महाराजाचं. परत दिवशी बैठकीत आजकालचे महाराज पहिल्यावर नाही राहिले. मी म्हणलं काय शेपटी फुटल्यात त्याला. कशी झाली महाराज. नाही नाही ज्ञानोबरायन भिताड चढिलं. मी म्हणलं मी चढितून. त्याचं बांधकाम चालू होतं. लगेच बसलो कंपाऊंडवर. त्याचा मुली म्हणला मग मालक हे दुसऱ्याच्या प्लॉट मध्ये जाईन. म्हणलं मग तुला इतकं भेव वाटायला म्हणलं नको ताण घेऊ.